निमित्ताने आज जमलेली ही धर्मसभा, या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्री मोठे बाबाजी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आदरणीय श्री सेनू निवासी बाबाजी, उपस्थित आदरणीय श्री साहित्याचार्य श्री बाबाजी आणि उपस्थित सर्व संत मंडळी आणि उपस्थित सर्व भाविक भक्तांनो, मी जास्त वेळ घेणार नाही. अगदी आपल्याला कारण खरी वेळ आपण त्या ठिकाणी जाणत आहात. अगदी महत्त्वाचे 4-5 मुद्दे घेतो आणि मी थांबणार आहे. माझ्यासमोर या ठिकाणी उपस्थित झालेले स्थान समितीचे विद्यमान शासनाच्या समितीमध्ये अति महत्त्वाचं काम करणारे आदरणीय श्री अनिल भाऊजी बोडाले, विकासजी गावंडे, हरिहरजी पांडे बंधूंनो, सांगायचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की आपल्याकडे स्थान आहे. स्थानानंतर किती भानगडी निर्माण झाल्यानंतरच्या काळामध्ये शेतीच्या प्रश्नांमध्ये आदरणीय श्री खनेपुरीचे बाबा हे सगळे ह्या गोष्टीमधून गेलेले आहेत आणि म्हणून ती गोष्ट लक्षात घेऊन या समितीने महत्त्वाचं काम केलं आणि जिथं जिथं स्थानं आहेत त्या स्थानाच्या निर्देशानं शासनाच्या अनुषंगानं ती योजना अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक त्या ठिकाणी टाळ्या वाजवून त्या ठिकाणी आपण अभिनंदन करूयात. त्याचबरोबर बाबांचा लढा हा अत्यंत मोठा आहे. साहित्याच्या दृष्टीने आदरणीय संतोष मुनी शास्त्रीजींनी ज्या गोष्टी उपलब्ध केल्यात किंवा ज्याच्यावर भाष्य केलं ते करणं अत्यंत गरजेचं आहे. बाबाजी जालना जिल्हा हा फार म्हणजे सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपण त्याचं नाव कोणत्या अर्थाने घेतो आपल्याला माहीत आहे. अतिशय छोटी मोठी असणारी घरं या महानुभाव संप्रदायाची जालना जिल्ह्यामध्ये आहेत. माझं गाव दहीपुरी, अत्यंत 5च घरं उपदेशी आणि अशा गावामध्ये घरामध्ये धर्म किती काठिण्य पातळीने सांभाळत असतात ही गावची मंडळी, त्याच्या अनुभवातून मी गेलेलो आहे. अगदी 4 घरं असतात, गाव लोकांचा प्रचंड विरोध असतो, माहिती नसते धर्मशास्त्राची, त्यांना द्वैत अद्वैत माहीत नसतं, त्यांना संप्रदाय धर्म पंथ फक्त तुम्ही आमच्याकडे येत नाही आम्ही तुमच्याकडे जात नाही इतकी गोष्ट समजते आणि थोडासा भेदाभाव ते ठिकाणी निर्माण होतो. या जालना जिल्ह्याला एक मोठं संचित लाभलेलं आहे, ते सगळ्यांनी जाणणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे जिथं आपण बघतो की इथं भारद्वाजा पक्षाला वेध झाला आहे खनेपुरी गावाला, जिथं रामच गाव आहे महदंबेचं, ज्या ठिकाणी आद्य कवयित्री महदंबेनं सगळ्यात पहिल्यांदा तिथून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची ओळख त्यांना होते. आचार्य नागदेवांना खऱ्या अर्थाने ज्या रामच गावाहून ओळख होते ते गाव अत्यंत महत्त्वाचं आहे. परंतु आज रोजी सुद्धा आपण त्या ठिकाणी दुर्लक्षित आहोत का असं खऱ्या अर्थानं वाटतं. साडेगाव शेजारी आहे, स्वातंत्र्य हा मोक्ष आणि पारतंत्र्य हा बंद. स्वामींनी राणाईसाला लखुबाईसाच्या निमित्ताने सांगितलेलं हे सूत्र अत्यंत महत्त्वाचं आहे. थोडीशी ती कथा येते की लखुबाईसा त्या ठिकाणी भिक्षेसाठी जाते आणि राणाईसा मात्र सांभाळत असते आणि मग बंधन निर्माण झालं म्हणून स्वामींनी उपदेश केला की स्वातंत्र्य हा मोक्ष आणि पारतंत्र्य हा बंद. तुम्ही छोट्याशा सुद्धा आलिंगनामध्ये राहू नये हे सूत्र सांगणारी जागा सुद्धा या जालना जिल्ह्यामध्ये आहे. नंतर काजळ आहे, जालना आहे, सगळ्याच या गाव क्षेत्रांमध्ये महानुभाव संप्रदायाचा प्रचंड इतिहास आहे. पहिला आचार्य पंथाचा या जालना जिल्ह्याच्या भूमीने खऱ्या अर्थाने आपल्याला दिलेला आहे. ही सर्वांना अभिमानास्पद बाब आहे. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस जानोपाध्यांना नंतरच्या काळामध्ये शुश्रूषा सेवा करण्यासाठी उपाध्य कमलावसा ज्या गावाला जातात ते रामसगाव, म्हणजे उपाध्यांचा पहिला मार्ग जर खऱ्या अर्थाने पाहिला तर तो सुद्धा या रामस गावावरून आहे आणि दुसरा वाढलेला आहे. हे सुद्धा आपण लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून साहित्याच्या दृष्टीने जालना जिल्ह्याला एक प्रचंड मोठं संचित आहे. बंधूंनो, आज रोजी सूत्रपाठ ग्रंथाचं आपण या ठिकाणी प्रकाशन केलं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याकडे अनेक प्रकारचे सोहळे होतात परंतु पुस्तकाचं प्रकाशन खऱ्या अर्थाने या ठिकाणी झालेलं आहे. मी बाबाजींचं जोरदार टाळ्या वाजवून खऱ्या अर्थाने स्वागत करतो की साहित्य संमेलन बाबांनी 12वं अखिल भारतीय महानुभाव साहित्य संमेलन जालन्याला घेतलं आणि एक साहित्यिक दृष्टी या समाजाला निर्माण करून दिली आणि म्हणून हे करणं खूप गरजेचं आहे. वर्तमान काळामध्ये महानुभाव साहित्याला 6,500 ग्रंथांची नोंद आहे. आज रोजी त्यावरती काम होणं बाबाजी अत्यंत महत्त्वाचं आहे. मी मागच्या कालखंडामध्ये नागपूर विद्यापीठामध्ये राष्ट्रीय पुस्तक महोत्सवामध्ये अत्यंत महत्त्वाचा उपक्रम केला. महानुभावाच्या पहिल्यांदाच ज्या 42 लिप्या आहेत बाबाजी त्या पहिल्यांदा शासनामार्फत त्या ठिकाणी पोहोचवल्या आणि नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांनी आम्हाला ज्यावेळेस ते दाखवलं आम्ही त्यांना तर ते इतकं मोठं संचित खऱ्या अर्थाने आपलं समाजाचं तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून हे हात आज रोजी आमच्याकडे कमी पडतायत. निश्चितच ते येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थाने वाढतील अशा अपेक्षा मी बाळगतो. अतिशय सुंदर हा सोहळा या ठिकाणी घेतला
माझा प्रबंधाविषयी 2 मिनिटं सांगतो आणि थांबतो. अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ 1553 मध्ये चक्रपाणी व्यासबीडेकरांनी संस्कृत सूत्रपाठ लिहिला. त्यानंतर कोणी त्याच्यावरती दृष्टी गेली नाही आणि मला संशोधनासाठी विषय घ्यायचा होता आणि म्हणून मी तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये थोडंसं अंग असल्यामुळे, दर्शनाच्या अनुषंगिकतेनं अंग असल्यामुळे मी तो ग्रंथ पहिल्यांदा निवडला. आणि बाबा ग्रंथ निवडल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की एकंदरीत जे दुसरं संस्करण सूत्रपाठाचं आपण जे वापरतो त्यामधली सगळी सूत्रपाठात आली नव्हती. एक 20% भाग आला नव्हता. तर मग ज्यावेळेस संहिता मला निर्माण करायची होती सूत्रपाठाची, तर आणि अशा समस्या निर्माण झाल्या. मराठीतलं सूत्र 200 नंबरचं घेतलं तर संस्कृतचं सूत्र 200 नंबरचं मॅच खात नव्हतं. त्यावेळेस आम्ही बाबाजी आपल्या आज्ञेने 20% जे सूत्र आहेत तर ते सुद्धा त्या संस्कृत सूत्रपाठामध्ये नंतर समाविष्ट केली आणि त्याचा एक स्वतंत्र संशोधित संस्कृत सूत्रपाठ आज रोजी आम्हाला महानुभाव संप्रदायाला देता आला. त्याबद्दल एक खऱ्या अर्थानं एक आभाराची पावती या संप्रदायाने मला दिली. ते काम मला करता आलं. आदरणीय श्री वंबुरी निवासी मामाजींच्या माध्यमातून मला हे सगळं धन संस्कृत साहित्याचं मिळालं. आणि आचार्य भानुकवी अंबड जे माझे विद्यागुरुवरे आहेत, ज्यांनी मला लहानपणी आश्रमात ठेवलं आणि वाढवलं, आज रोजी या आश्रमाची परंपरा माझ्या परिवाराच्या अनुषंगाने सगळेच आमचे दिवाकर बाबा, अनुसाहेबाईजी, लीलाताईजी, महिमाताईजी सगळ्यांच्या अनुषंगिकतेने मी या ठिकाणी पुढे गेलो. शास्त्रीजींनी खंत व्यक्त केली, पण मी सांगू इच्छितो माझं पहिलं ॲडमिशन मराठवाडा विद्यापीठाला करण्यासाठी बाबाजींनीच मला 1000 रुपये दिले होते आणि माझं ॲडमिशन त्या कालखंडामध्ये झालं होतं. त्यामुळे तुमची नोंद माझ्याकडे आहे बाबाजी, नाही अशातली गोष्ट नाही. फक्त मी आलोही होतो की ते संभाजीनगरला आपली थोडीशी वेळ कमी आपल्याला मिळाला होता. एवढीच या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. धन्यवाद. दंडवत प्रणाम. धन्यवाद शास्त्रीजी, भारतभूषण शास्त्रीजी. खरंच उपेक्षित असं महानुभाव पंथाचं वैभवाला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी मागच्याही शासनाने आणि आताच्याही शासनाने खूप जोरदार प्रयत्न केलेले आहेत. कारण कालच इथली घटना आहे, हा कार्यक्रम होऊ नये असं काही विघ्न संतोषींना वाटत होतं. त्यांनी अर्ज दिला होता, परंतु एका अर्थाने पूर्ण खनेपुरी गाव उभं राहून कार्यक्रम होऊ द्या म्हटले. परंतु ते कार्य नामदार विखे साहेब आणि बावनकुळे साहेब या दोन्ही मंत्र्यांनी इतक्या तडीला लिहिलं की तो प्रेमाचा उपाय आमच्या ह्या परिवाराला घडला. आमचे बोढारे परिवार, विकास गावंडे, हरिहर पांडे खूप प्रयत्नशील असतात. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होती. कारण तीर्थस्थानाच्या लढ्यासाठी एका माणसाला, एका व्यक्तीला आयुष्य द्यावं लागतं. काय लढा असतो आणि त्याची काय यातना असते ती आमच्या सारख्यांना माहिती असते. म्हणून ह्यांच्यासारखी परत एकदा टाळ्या वाजवा आणि त्यांनी अजूनही प्रेमसेवा करावी, प्रेमाचा उपाय घडवावा अशी मी त्यांना अपेक्षा व्यक्त करतो. त्यांचा खरं तर सत्कार करायचा होता पण ते समोर येत नाही. मी अनिल भाऊंना विनंती करतो की आपण कृपया यावं. विकास भाऊजी गावंडे, हरिहर पांडे तिघांनाही विनंती आहे, त्रयमूर्तींना विनंती आहे, आपण यावं. या 800 वर्षाच्या तीर्थस्थानाच्या परंपरेच्या इतिहासामध्ये आम्हाला स्थानिक पातळीवर प्रशासकीय मदत करणारे आता अर्जुनरावजी खोतकर आले होते. आमचे आधारस्तंभ असलेले आदरणीय टोपे साहेबांनी खूप मदत केली आम्हाला प्रशासकीय, म्हणजे सत्य न्याय देण्यासाठी त्यांनी झटले. परंतु मंत्रालयीन प्रशासकीय पातळीवर मेरिटवर असलेल्या नियमांमध्ये आम्हाला या दोन्ही मंत्रीवर्यांनी आपल्यामुळं सहकार्य केलं. आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आपल्याला आशीर्वाद रूपी बाबा सत्कार करतील अशी मी बाबांना विनंती करतो. चक्रधर स्वामी श्री दत्तात्रेय अनिल भाऊ या ना, भाऊ या, हरी भाऊ या. अरे या बाबा, मला यावं लागेल का खाली? या हरिवर भाऊ, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. विकास गावंडे, हरिहरजी पांडे, अनिल बोढारे यांना महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेले हे महानुभावी समन्वयक तीर्थस्थान समन्वयक आहेत. या तिघांचे खूप खूप आभार. कारण हरिहर पांडेंचा धाडाडा एवढा असतो की खूप मोठ्या पद्धतीने ते कार्य करत असतात. श्री चक्रधर स्वामी अवतार दिन असो की तीर्थस्थानाची नोंदणी असो, खूप सहकार्य असतं त्यांचं.
ह्या तिघाही मूर्तींचा या ठिकाणी आयोजकांच्या वतीने बाबांच्या वतीने सत्कार। यानंतर या सभेचे अध्यक्षस्थानी असलेले वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध, परमार्गाचे आधारस्तंभ, ज्यांच्याकडे बघितल्यानंतर आम्हाला सत्वभाव, ईश्वरनिष्ठता, स्मरण, चिंतन ज्यांच्या चेहऱ्याकडे बघून आठवते असे आमचे आदरणीय आधारस्तंभ असलेले परमार्ग आधार आचार्य प्रवर श्री मोठे बाबा, बुलढाणा निवासी बाबा आपल्याला ज्ञानामृत अध्यक्ष रूपी देतील अशी मी बाबांना करबद्ध प्रार्थना करतो।